अवर चॅनल प्रेहान वर्ल्ड. मी आहे प्रेरणा आणि घेऊन आलेला आहे एक नवीन ब्लॉग. तर खूप दिवसानंतर ब्लॉग बनवते आहे. तर म्हणलं चला आज छान ब्लॉग बनवूया आणि जो की सगळ्यांना खूप छान आवडतो असा माझा रेसिपी ब्लॉग. तर म्हणलं आज छान रेसिपी ब्लॉग बनवूया आणि मी बनवणार आहे आज छान असं ग्रीन मटन भुना. खूप छान लागतं, टेस्टी बनते, मटनची रेसिपी आहे. तर चला आपण छान असं बघूया काय काय कसं बनवतो आणि कशा प्रकारे टेस्टी लागते आणि आपण नंतर रिव्ह्यू पण घेऊया रेहानचा की कशा प्रकारे बनलेलं होतं ते. तर यस, स्टे ट्यून, स्टे कनेक्टेड, पूर्ण रेसिपी बघा आणि नक्की ट्राय करा. तर चला बघूया, आपण आता बनवणार आहे ग्रीन मटन भुना. सुकी भाजीची रेसिपी आहे. तर सर्वात आधी मी ते कुकरमध्ये मटण घेतलेलं आहे. ते खूप स्वच्छ असं धुवून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये मीडियम आकाराचे 3 कांदे आहेत. तर ते उभे स्लाइस करून घेतलेत, कट करून. त्याच्यामध्ये आता टाकायचं आहे आलं लसूण पेस्ट आणि थोडीशी अर्धा चमचा हळद टाकायची आहे. आणि खूप लवकर होते, त्याला काही खूप जास्त घाट लागत नाही, वाटण लागत नाही, काय नाही. फक्त पाणीमध्ये आपण मटण जेवढं शिजून घेईल तेवढा वेळ लागतो मटण शिजण्याला. अदरवाईज खूप सोपी रेसिपी आहे. तर आता त्याच्यामध्ये मी थोडीशी हळद टाकल्यानंतर मीठ टाकले आणि मीठ तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे टाकून घेऊ शकता. तर इथे मी घेतलेले आहेत मटणाचे जे पीस आहेत ते बोनलेस आहेत, त्यामुळे मला शिजायला जास्त वेळ लागणार नाही. मटण शिजायला जास्त वेळ लागणार नाही. तर तुम्ही तुमच्या अंदाजाने मटण आहेत जे काय ते शिजून घ्या. तर इथे थोडंसं मी पाणी टाकले, अर्धा ग्लासच मी पाणी टाकलेलं आणि त्याच्यामध्ये ते व्यवस्थित एकदम छान असं शिजून सॉफ्ट झालं होतं. खूप छान शिजलेलं मटण ते. तर इथे मी ते शिजायला ठेवलेलं आहे. त्याचबरोबर आता आपण बघूया की वाटण्यासाठी काय काय लागतं. तर वाटण्यासाठी इथे वाटण्यासाठी आपल्याला लागणार आहे हिरवी मिरची. हिरवी मिरचीचं तिखट तुम्ही तुमच्या अंदाजाने घेऊ शकता. त्याचबरोबर कोथिंबीर आणि लसूणाच्या एक 8-10 पाकळ्या. तर इथे मी घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर, लसूण आणि हिरवी मिरची तुम्ही तुमच्या टेस्टने घ्या. त्याचबरोबर मी ॲड करणार आहे त्याच्यामध्ये 1 चमचा जिरं आणि एक 7-8 काळी मिरी. तुम्ही काळी मिरी पण तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकता, कारण ते टेस्ट आणि तिखटसाठी आहे. तर मी एक तिथं 7-8 काळी मिरी टाकलेली त्याच्यामध्ये आणि छान असं वाटण करून घेतलं मी त्याचं. तर तुम्ही बघू शकता खूप छान असं वाटण झालेलं आहे रेडी. तर आता इथे मटण पण माझं शिजलं होतं पूर्ण व्यवस्थित. तर मटण शिजल्यानंतर आता कढईत एक तेल गरम करत ठेवलं मी. खूप झटपट आणि खूप लवकर होते ही रेसिपी, नक्की ट्राय करा. तर तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे अख्खे गरम मसाले, जे की तमालपत्र बेसिक जे असतात ते तमालपत्र, लवंग, दालचिनी, ते मी अख्खे गरम मसाले टाकले. आणि आता जे कुकरमधलं जे मटण होतं ते रश्श्यासकट, म्हणजे जे पाणी होतं ना त्याच्या सोबतच मी ते कढईत टाकलं होतं आणि ते छान परतून घेतलं होतं. ते परतल्यामुळे एक खूप छान टेस्ट येतो, त्याला फ्लेवर येतो. तर इथे मी ते टाकलेलं आहे. आणि मी तुम्हाला आता ह्या रेसिपीमध्ये एक छान अशी सिक्रेट गोष्ट सांगणार आहे की ज्याने हे भुना खूप छान लागतं, मटण भुना खूप छान लागतं. तर आता ती काय रेसिपी आहे तर बघा, इथे मी टाकलेलं आहे ही थोडीशी जायफळ आणि विलायचीची पावडर आहे. तर ती मी त्याच्यामध्ये ॲड केली आहे, त्याच्यामुळे त्याला मटणाला वास येत नाही आणि खूप छान अशी टेस्ट, एक फ्लेवर जो येतो ना तर ती येतो. तर एक चिमूटभर, अर्धा चमचा वगैरे तुम्ही त्याच्यामध्ये ती ॲड करू शकता. जायफळ आणि विलायचीची पावडर आहे ती. तर त्याचबरोबर ते छान असं परतून झाल्यानंतर आता मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे वाटण, जे की आपण बनवलेलं होतं. त्याला काही खोबरं वगैरे काही एक्स्ट्राचं काही लागत नाही, लवकर होतं. आणि हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. छान मसाला तो त्याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे. पूर्ण असा छान मसाला तेल सुटेपर्यंत मी परतून घेतला त्याच्यामध्ये. आणि थोड्या वेळ झाकण ठेवून ते छान वाफेवर थोडंसं शिजून घ्यायचं, जास्त शिजवायचं नाही. ऑलरेडी मटण शिजलेलं आहे आपलं. तर ते थोडंसं शिजल्यानंतर त्याच्यामध्ये एक अर्धा लिंबू मस्त पिळून टाकायचा आहे, अर्धा लिंबाचा रस टाकायचा त्याच्यामध्ये. त्याने खूप छान अशी टेस्ट येते, फ्लेवर येतो, जो फ्लेवर पाहिजे होता भुन्याला, मटण भुन्याला. तुम्ही याचप्रमाणे सेम असं चिकनचा पण करू शकता. आता मी त्याच्यामध्ये लिंबू वगैरे टाकून ते छान असं परतून घेतले. खूप छान परतून घ्यायचं, म्हणजे जे आपण तेलामध्ये न पाणी टाकता किंवा काही न करता ते छान परतून घ्यायचं, त्याचं पूर्ण पाणी सुकून घ्यायचं, असं ते परतून घ्यायचे, जेणेकरून त्याचं पूर्ण ते मिश्रण एकजीव होईल. त्याच्यात वाटण एकजीव होईल, जे आपण वाटण कोथिंबीरीचं टाकलं होतं तर ते एकजीव होईल. आणि सगळ्यात शेवटी मी टाकणार आहे त्याच्यात थोडासा गरम मसाला.
त्याच्यामध्ये थोडासा गरम मसाला टाकायचा, ज्याने की थोडीशी गरम मसाला टाकल्यावर त्याच्यात थोडीशी गरम मसाल्याने त्याला छान एक थोडासा टेस्ट अजून वेगळा येतो. तर यस, असं शेवटी सगळ्यात शेवटी टाकायचा आहे गरम मसाला. आणि आता आपला रेडी झालेला आहे हा भुना मटन, ग्रीन मटन भुना खाण्यासाठी रेडी. तर खूप छान झालं होतं खरंच. मी स्वतः मटण खात नाही, बट खूप छान टेस्टी लागत होता. तर छान असा परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत. आणि तुम्ही बघू शकता तर बघा किती छान त्याला कलर, टेक्स्चर आणि ग्रीनपणा जो राहिला आहे ना, तो जसाच्या तसा राहिला आहे. अजिबात त्याच्यामध्ये कुठला चेंजेस नाही झाला. आणि इतकं छान सुक्कं लागत होतं ते भाकरीसोबत वगैरे, तर खूप छान टेस्टी लागेल. तर येस, तुम्ही माझी जी रेसिपी आहे ती नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. मस्त झालं होतं ग्रीन मटन भुना, भारी वाटत होता, एक नंबर लागला. टेस्ट ना एक नंबर लागला. तर तुम्ही छान असं ते सुक्कं बनतं असं, तर भुनासारखं मस्त लागतं. तर ते तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत किंवा तंदूर रोटीसोबत खूप छान लागेल. तर येस, मी बनवलेली रेसिपीप्रमाणे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण एक छानशा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.